म्हणतो दक्षिणाभिमुखी हनुमान. तुम्ही लोकांनी बरेचसे दक्षिणमुखी हनुमान पाहिले असतील, पण मूर्तीचं तोंड एक तर डाव्या किंवा उजव्या बाजूला असते. हातामध्ये पर्वत किंवा गदा असते. ही समोर तोंड आशीर्वाद देणारी मूर्ती. अशी मूर्ती सहसा पाहायला मिळत नाही. त्याला आपण संकटमोचन हनुमानजी म्हणतो. मूर्तीला कलर करतोय म्हणून मूर्ती नवीन दिसते. मूर्ती जुनी आहे. बाहेरचं मंदिर हल्ली बनवलंय. आणि इथून वरती आपण किल्ल्याच्या दुसऱ्या भागामध्ये जाणार आहोत. त्याला आपण काय म्हणतो बाल्य किल्ला. मग त्यावेळी राजे लोकांचा राहण्याचा राजवाडा, अन्नधान्याची कोठारं, घोड्यांचे तबेले हे महत्वाच्या वस्तूवरती असायच्या. परंतु इंग्रज लोकांनी बरंचसं उद्ध्वस्त केलंय. काही ठिकाणी रिकामे चौतरे, राजांची मूर्ती तिकडे आपण दर्शनाला जाणार आहे. शेवटच्या 25 पायऱ्या आहेत. 450 पायऱ्या पण संपवल्या. चला बजरंगबलीचं दर्शन करा. शनिवार आतमध्ये एक शिवलिंग आहे. त्याला आपण काय म्हणतो स्वयंभू शिवलिंग. म्हणजे राजे त्या ठिकाणी भवानी माता मंदिर जे आपण खाली पाहिलं ते बांधणार होते. जमिनीचं खोदकाम करतेवेळी आतलं शिवलिंग हे जमिनीत सापडलंय. त्याला आपण काय म्हणतो स्वयंभू, म्हणजे भूमीतून स्वयं प्रकट झालेलं. अफजल खान भेटीच्या वेळेस राजे हा महादेवांना रुद्राभिषेक करून गेले. अफजल खानला मारण्याची इच्छा पूर्ण झाली म्हणून आपण इच्छापूर्तीही म्हणतो. आणि हा जो रिकामा चौथर आपल्याला दिसतोय ही त्यावेळची राजदरबारची जागा आहे. ह्याला आपल्या भाषेमध्ये काय म्हणतात सदर. दरबार मोगलांची चालायचे, पण लोकांना मोगली पद्धतीची 2 नावं प्रचलित आहेत. एक दिवाने खास आणि दिवाने आम, सिक्रेट आणि जनरल. दिवाने खास, खास लोकांचं अष्टप्रधान मंडळ, 8 लोक बसतील ह्या हिशोबाची जागा आहे. आणि आम जनतेची रायगड किल्ल्यावरती. पूर्ण ह्या बांधलेल्या इमारती होत्या. इंग्रजांनी खजान्याच्या लालसेपोटी उद्ध्वस्त केले. आता रिकामे चौथर आहेत. परंतु ह्या दरबारच्या जागेवर इतिहासातील एक महत्वपूर्ण घटना घडलेली आहे. अफजल खान आपल्यावर येताना 40,000 फौज घेऊन आला. 28,000 फौज त्याने वाईमध्ये ठेवली. 12,000 फौज घेऊन कोयनाकाठी राजांना मारण्यासाठी आला. 11,000 फौज 3,000 मराठ्यांनी कापली. त्याच्यामध्ये एका मावळ्याने 600 लोक मारले. त्यांची तलवार आपण पाहिलेली आहे. 1,000 फौज घेऊन अफजल खानचा मुलगा फाजल खान विजापूरला पळून गेला. त्याला जाण्यासाठी महाराजांच्या एका सैनिकाने रस्ता दाखवला. त्याचं नाव आहे खंडोजी खोपडे देशमुख. राजांच्या लोकांनी त्याचा वाईपर्यंत जाऊन पाठलाग केला. त्याला पकडून या सदरेवरती आणलं. काही लोकांचं म्हणणं होतं याने गद्दारी केलेली शिक्षा ही झालीच पाहिजे. परंतु मोरोपंत पिंगळे, कान्होजी जेधे या वयस्कर मंडळींचं म्हणणं पडलं इथला लोकल माणूस आहे, गड बांधतेवेळी खूप मदत झालेली आहे. आणि तसे पाहायला गेलात तर दुरून तुमचे मानलेले मामाही लागतात. राजांनी मामा या शब्दावर जास्ती लक्ष केंद्रित केलं. समजा जर मी माझ्या सोकियांना सोडलं तर परकी इथं आक्रमणच करायला बसलेत. मग राजांनी त्यांना विचारपूर्वक शिक्षा दिली. त्यांना शिक्षा कोणती दिली? त्यांचा उजवा हात आणि डावा पाय सदरेवरती कलम केला. उजवा हात का? तर त्यावेळी शमशेर तलवार पकडण्यासाठी उजव्या हाताचा वापर केला जायचा. आणि डावा पाय का? तर आजही घोड्यावर बसायचं असेल तर प्रथम डावा पाय टाकावा लागतो, नंतर घोडेस्वारी करावी लागते. त्यावेळी एका मावळ्याचं जीवन काय होतं? घोडेस्वारी करणे, तलवारबाजी करणे. जिवंतपणे एक मावळा हे जीवन जगू शकत नव्हता. म्हणजे जिवंतपणे मरण यात्रा खंडोजी खोपडे देशमुखला या ठिकाणी दिली. म्हणजे आपल्या आजच्या भाषेत बोलायचं झालं तर गद्दारांना क्षमा नाही. ज्या ठिकाणी राजांचा राहण्याचा राजवाडा होता तिकडे मूर्ती बसवली. तिकडे आपण शेवट जाणार आहे. जाऊ दर्शन करून या. धातूपासून बनवलेली 4,500 किलोची मूर्ती आहे. 4.5 टन. ही बनवली RP कामत, रामचंद्र पांडुरंग कामत, मुंबईमध्ये. आणि 30 नोव्हेंबर 1957ला नेहरूंच्या हस्ते त्याचं उद्घाटन आहे. जवळजवळ मूर्तीला 66 वर्ष पूर्ण झालेत. भारत स्वतंत्र झाल्यानंतर राजांची पहिली मूर्ती या ठिकाणी बसवली आहे. आज आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतात. आणि जसा राणा प्रतापजींचा चेतक नावाचा घोडा फेमस होता, तसं राजांची कृष्णा नावाची घोडी होती. आणि तुम्ही लोक कधीही कुठेही जर अशा मूर्त्या पाहाल तर मूर्तिकार अशा मूर्त्या बनवताना एक इतिहास दर्शवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे काय? तर घोड्यावर जे पण कोणी राजे बसले असतील त्यांचा मृत्यू कसा झाला असेल हे घोड्याच्या पुढच्या पायाच्या पोझिशनवरून दर्शवले जाते. समजा जर घोड्याचा पुढचा एक पायवरती असेल तर घोड्यावर बसणाऱ्या राजांचा मृत्यू हा रणांगणात झालेल्या जखमांच्या आजारपणामुळे होतो. आणि घोड्याचे 2 पायवरती असतील तर रणांगणामध्ये. तुम्ही तारा राणी, राणी लक्ष्मीबाईंचे फोटो कधी पाहिले असतील तर त्यांच्या घोड्याचे 2 पायवरती असतात, कारण त्यांना वीरगती आली, युद्धातलं मरण. राजांचं आयुष्य होतं 50 वर्ष. 1630ला जन्म झाला शिवनेरी किल्ला पुण्यामध्ये आणि 1680ला मृत्यू झाला रायगडवरती. पहिली 15 वर्ष जर लहानपणाची सोडलीत तर 35 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी 500 लढाया आणि 365 किल्ले जिंकलेत. त्यांना उसंत आराम मिळाला नाही. सतत घोडेस्वारी करून गुडघ्यांमध्ये त्रास होत गेला. त्याच्यामध्ये विषबाधा झाली, ती पूर्ण शरीरामध्ये पसरली आणि त्याच आजारपणामध्ये वयाच्या 50 त्यांचा मृत्यू झालाय. म्हणून त्यांच्या घोड्याचा एक पाय वरती आहे. म्हणूनच आज आपल्याला म्हणावं लागतंय की ना शिवशंकर ते कैलासपती, ना लंबोदर ते गणपती, नतमस्तक तया चरणी, ज्यांनी केली स्वराज्याची निर्मिती. देव आपल्या सर्वांचे एकच, फक्त राजे शिवछत्रपती. बाण पर सिर पर पगडी महाराज तयार होते.
उठाकर अपनी तलवार घोड़े पर सवार होते, तब झुक के कहते अल्लाह के सब बंदे, काश हम भी मराठा होते. चला इकडे मावळे. आता आपल्या सर्वांना औरंगजेब माहिती आहे. हिंदुस्थानचा सगळ्यात मोठा बादशाह औरंगजेब, राजांचा सगळ्यात मोठा शत्रू. या शत्रूने आपल्या दरबारामध्ये आपले शहजादे आमिर उपलाल शिपे सालार यांच्या समोर आपल्या राजांची स्तुती करावी, यापेक्षा स्वाभिमानाची दुसरी गोष्ट आपल्याला कोणतीच नाही. ज्यावेळेस औरंगजेब आपल्या दरबारामध्ये येत असतो, त्याच्या अलकाबाचे मोठमोठे नारे घेतले जातात. ते ऐकल्यानंतर तख्तावर बसतो काय म्हणतो बघा, ये सब फिजूल है शहजादे, चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, मगर आज तंजौर से लेकर कंधार तक सारे हिंदुस्तान को मुगलिया सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाली ये महाबदालत आज ये क्या देख रही है. राजे हमारे मुगलिया सल्तनत की तामील कर चुके हैं, हमारे लाखों के फौजों को सिपे सालारों को उधेड़ के रख दिया है. ये हमारे मामूजा मिर्जा आमिर अबू तालिब शाहिस्ते खां साहब, बड़ी शर्मनाक बात है शहजादे कि राजे ने इनके लाल महल पे छापे डाल के इनके छक्के छुड़ा दिए. ये तो तकदीर के बड़े सिकंदर निकले कि जान बच गई, 3 उंगलियों पे समझौता करना पड़ा. ये सूरत के खूबसूरत नियत का बहादुर राजे जब सूरत आए तो दुम दबाकर भाग निकले. ये जोधपुर के महाराजा जसवंत सिंह राठौड़, इन्होंने मराठों के जख्मों के वार अपनी छाती पे नहीं पीठ पे खाए. ये अफसी पोलाद खान, इनके हथेली पे मिठाई रख के राजा आगरा के जेल से फरार हो गए. सभी मंसूबों को खाक में मिला दिया पोलाद खान ने. लश्कर के साथ मैदान छोड़कर भागने वाले करतलफ का, रसूल बेग बाली, मियां तेतरबेद का, खाजा बादर, बादल का, कुकलताज, बुनी नरेश, रणमस्तका, केसर सैयद, सैयद का मुनावर, तमाम अफगानी बूंदेल राजपूत को राजे ने शिकस्त दी. एक बात कहूं शहजादे, लेकिन तुम समझ नहीं पाओगे आखिर क्यों हासिल होती है राजे को फतेह. ये क्यों का मतलब तुम कभी समझ नहीं पाओगे, क्योंकि नाच गाना और शराब राजे को कभी मालूम ही नहीं था. राजे ने मजबूत किले बनाए, मजबूत जमीन के लोग तैयार किए. हिंदुस्तान के हर एक चीज हम खरीद सकते हैं, लेकिन जाबाज मराठों ने अपने को बिकने नहीं दिया. मराठे कभी रुकते नहीं, मराठे कभी थकते नहीं, मराठे कभी झुकते नहीं और मराठे कभी बिकते नहीं. राजे का चाल चलन दूध की तरह साफ और बुनर में इनकी सर उठाई आसमां को छू रही है, इसमें कोई शक नहीं है. शहजादे हम खुश नसीब बड़े कि हमें दुश्मन मिला, वो भी शिवाजी राजे जैसा.